पश्चिम रेल्वेने 24, 25 आणि 26 जानेवारीला जम्बो मेगा ब्लॉक घोषित केलेला आहे। मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आल्यात। माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। शुक्रवारी रात्री 127 उपनगरीय सेवा रद्द, तर आज 150 उपनगरीय लोकल सेवा, तर रविवारी रात्री 60 उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, पश्चिम रेल्वेने आता मेगा ब्लॉक घोषित केलेला आहे। 3 दिवस हा मेगा ब्लॉक असेल, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, कारण पश्चिम रेल्वेवरती 3 दिवसाचा हा जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे। जवळपास आपण पाहतोय की 330 ज्या लोकल आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, पण या जम्बो मेगा ब्लॉक दरम्यान आपण पाहतोय की विशेष लोकल सेवा जी आहे ती देखील पश्चिम रेल्वेच्या वतीनं सुरू राहणार आहे। सध्या आपण पाहतोय की काल, आज आणि उद्या म्हणजे 24, 25 आणि 26 या 3 दिवसामध्ये हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि जवळपास आपण पाहतोय की या 3 दिवसामध्ये 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत। मात्र आजचा दिवस जर आपण पाहिलं तर जवळपास 150 लोकल सेवा ज्या आहेत उपनगरीयच्या या बंद राहतील। मात्र ही सेवा पूर्णपणे बंद राहील आणि उद्याचा दिवस जर पाहिला, रविवार आहे, सोबतच 26 जानेवारी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत त्यांना सुट्ट्या असतील, त्यामुळे उद्याच्या दिवसाला तसा काही परिणाम जाणवणार नाहीये। कारण एकीकडे आपण पाहिलं तर पश्चिम मार्गावरती मोठी लोकांची गर्दी असते आणि आजच्या दिवसाला आपण पाहिलं तर आज शनिवार आहे, पण फारसा तेवढा परिणाम पडणार नाहीये, कारण लोकल सेवा दरम्यान काही विशेष गाड्या ज्या आहेत त्या देखील चालवल्या जाणार आहेत। मात्र उद्याच्या दिवसाला आपण पाहतोय की जवळपास 60 लोकल सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच या सगळ्याच बाबीमध्ये आपण पाहू शकतो की विशेष लोकल सेवा जरी सुरू राहिल्या तरी माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकादरम्यान पुलाच्या बांधणीसाठी म्हणजेच पुनर्बांधणीसाठी हा संपूर्णतः जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की 3 दिवसाचा हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि 3 दिवसामध्ये विशेष लोकल सेवा देखील आपण पाहतोय की पश्चिम रेल्वेच्या वतीनं चालवण्यात येणार आहे। मात्र या 3 दिवसामध्ये आपण पाहतोय की बाहेरच्या ज्या गाड्या आहेत, एक्सप्रेस गाड्या आहेत, त्या देखील काहीशा रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की प्रवाशांचा या दरम्यान खोळंबा होऊ शकतो आणि याच दरम्यान आपण पाहतोय की कालचा दिवस पाहिला तर कालच्या मध्यरात्रीपासून हा ब्लॉक जो आहे तो सुरू झालेला आहे। मागचा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, उद्या रविवार असल्यामुळे फारसा तेवढा परिणाम पडणार नाहीये, पण आजच्या दिवसभरामध्ये निश्चितच जे लोकलनी पश्चिम मार्गावरनं प्रवास करतात त्या सगळ्याच प्रवाशांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।